नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र आता मेहंदीचा कार्यक्रम झाल्यानंतर रमा आता रूममध्ये झोपायला आलेली आहे, परंतु ती सारखी चंद्राकडे एकटक बघत आहे आणि अक्षयबद्दलच्या आठवणी अगदी तिला येऊन मात्र ती आपल्या मेहंदीकडे पाहत आहे. त्यानंतर आता इकडे अक्षयची सुद्धा तीच अवस्था आहे. अक्षय सुद्धा आपल्या रूममध्ये काही झोपलेला नाही, तो सुद्धा सारखा खिडकीमध्ये उभा राहून चंद्राकडे बघत आहे आणि रमाला आठवत आहे. आता मात्र मी जिच्यावर इतकं प्रेम केलं होतं, जीवापेक्षा तिला जास्त जपलं होतं, त्या आठवणींचा आता शेवट होतो की काय असं याची भीती आता त्याला वाटायला लागलेली आहे. याचा तो विचार करतोय. तेव्हा मात्र आता रमा सुद्धा इकडे तोच विचार करते की उद्यापासून सगळं संपणार. आता असं म्हणतात की मेहंदीचा रंग जास्त जेव्हा रंगतो आणि तेव्हा आता माझ्या हातावरचा हा रंग आहे तो फक्त आता एक डाग म्हणून राहणार आहे. आणि आता अक्षयच्या हातावर जो त्याने आर काढलेला आहे तर तो आपल्या हाताकडे बघतो आणि म्हणतो की रमा, हा आर काही मी चुकून नाही काढलेला आणि हा आर आहे तर तो माझ्या मनावर कोरला गेलेला आहे, कारण तुझ्याशिवाय माझं अक्षयचं आयुष्य अपूर्ण आहे. त्यावरती आता इकडे रमा सुद्धा तोच विचार करते. रमा पूर्ण गहाळ झालेली आहे आणि कायदेशीररित्या आता अक्षय आपलं नातं संपलेलं असेल आणि रोज रात्री मात्र मी ह्या चंद्राकडे बघून गप्पा मारताना मी कुणाशी बोलू, माझ्या मनातील गोष्टी आता मी नक्की कुणाला सांगू, अक्षय आपल्या प्रेमाला कुणाची दृष्ट लागली हो. म्हणून दोघांची अवस्था सेम असते. दोघे आता खिडकीत उभा राहून चंद्राबरोबर बोलत आहेत. त्यानंतर आता रमाला मात्र चंद्राकडे बघता बघता सौराचं बोलणं आठवतं. सौरा म्हणलेली असते की लग्नानंतर आम्ही दोघंही आता लंडनला शिफ्ट होतोय, अक्षय आणि मी सुद्धा. आणि आरोहीचं काय तर विचारलेलं असताना आरोही इकडे तुझ्याकडे राहील काही, इकडे शशी अंकल आणि पार्वती आजी यांच्याकडे राहील असं जेव्हा सौरा म्हटलेली आहे त्या गोष्टीचं सुद्धा आता रमाला आठवण होते. आणि अक्षय रमाला जे काही म्हटलेलं आहे की आज मात्र आपण वेगळे होण्याचे जे फायनल विधी आहे तर ते सुरू होतात. आपल्या हातातून संधी आता गेलेली आहे आणि तुला अनेक अनेक शुभेच्छा. तुझा आणि त्या साईच्या आयुष्यामध्ये खूप छान जावं म्हणून त्यासाठी शुभेच्छा म्हणून त्याने घट्ट अशी रमाला मिठी मारलेली तो क्षण तिला आठवतो. आणि आता भूतकाळातील ज्या आठवणी आहेत त्यांनी एक दिवसात सगळ्या काही आठवणी जगून घेतलेले क्षण सुद्धा आता रमाच्या डोळ्यासमोर येतात. आणि रमाची प्रत्येक शिकवण अक्षयने जपून ठेवलेली आहे. अक्षय तिला त्यावेळेस म्हणलेला आहे की जरी तू माझ्या सोबत नसली तरी सुद्धा तुझी शिकवण काय माझ्या सोबत असेल. हे प्रत्येक क्षण तिला आठवतात आणि हे सगळे क्षण आठवता आठवता रमाच्या डोळ्यात पाणी येतं. तिला अक्षयची खूप आठवण येते. आरोही सुद्धा आता जे इकडे विचारण्यासाठी आलेली आहे की मला मात्र माझ्या आईची जी काही लग्न अगोदरची हौस आहे ती सगळी पूर्ण करायची आहे. मला सगळे काही ते छंद आहे ते सगळे विधी आहे तर ते सुद्धा एन्जॉय करायचे आहेत. आणि 8 दिवसासाठी आई आमच्याकडे राहायला आली चालेल का असं तिने ते माझ्या बाबांना विचारलेलं हे जे काही आहे अण्णांना, तर ते सर्व आता रमाला पुन्हा पुन्हा तेच आठवते. आणि रमा जेव्हा या घरात आली तर तेव्हा आता रमांचा जो काही फुलांचा वर्षाव तिच्या अंगावर करून जे स्वागत केलेलं आहे ते क्षण तिला आठवतात. तेव्हा आता रमा अक्षयची आठवण काढत खूप रडत असते. तेव्हा आता रमा रडतच स्वतःला म्हणते की उद्याचा सूर्योदय आहे तर तो आपल्या दुराव्याची साक्षी द्यायला येईल, परंतु आजची ही रात्र संपू नये असंच वाटतं. आणि तेव्हा आता रमा किचनमध्ये येते आणि फ्रीजमधून तिला पाण्याची बॉटल घ्यायची असते, परंतु हाताला मेहंदी असल्यामुळे रमाला काही फ्रीज उघडता येत नाही. म्हणून ती आता हाताच्या कोपऱ्याने फ्रीज उघडायला जाते. तोच काहीतरी खाली पडून जोराचा आवाज होतो आणि तेवढ्यात तेथे अक्षय येतो. अक्षय म्हणतो की काय रमा, काय झालं. तेव्हा आता रमा लगेच म्हणते की सॉरी, माझ्यामुळे तुमची झोपमोड झाली, मला तहान लागली होती म्हणून मी पाणी प्यायला आले होते. त्यावरती अक्षय म्हणतो की सॉरी का म्हणतेस, तहान लागणं हा काही गुन्हा नाही. आणि अक्षय आता जागा आहे हे बघून रमा विचारते की तुम्ही अजून जागे आहात का. अक्षय म्हणतो की अगं दोन प्रेम करणारी माणसं ही झोपतात का, ती जागीच असतात. अक्षय स्वतः आता फ्रीजमधून पाणी घेतो आणि रमाला पाणी प्यायला देतो. त्यानंतर मात्र आता जे काही रमाला ते आठवतं की साई आता फोटो शूटच्या वेळेस जे काही आरोहीला म्हटलेलं आहे की तुझे बाबा आणि तुझी आई कायमचे वेगळे होतात आणि ते सत्य आहे बाळा. आणि तेवढ्यात अक्षय आता रमासाठी पाणी घेऊन येतो आणि तिला ते पाणी प्यायला देतो. तेव्हा अक्षय आता पाणी देतो आणि तिच्याकडे बघत असतो आणि रमाला म्हणतो की आजची ही रात्र मात्र अशीच जागतच काढावी लागेल असं वाटतं, कारण झोप तर येणारच नाही, तुला सुद्धा झोप लागणार नाही आणि मला सुद्धा झोप लागणार नाही रमा. आणि हे बघ आता मात्र ही आपल्या आयुष्यातील शेवटची रात्र असेल. तेव्हा तर रमाला आणखीन वाईट वाटतं. त्यानंतर आता रमाला अण्णांचं बोलणं आठवतं. प्रत्येक बापाचं एखादं स्वप्न असतं की आपली मुलगी आनंदात राहावी म्हणून, आणि तुझं सुख मात्र अक्षयमध्ये आहे हे मी पूर्ण ओळखलं आणि त्याहून सोबत आता आरोहित राहण्यात सुद्धा आहे. आरोही बरोबर आणि अक्षय बरोबर राहणं यातच तुझं सुख आहे हे मला कळतं रमा.
आणि माहिती सुद्धा आहे, अगदी तुम्हाला न सांगता सुद्धा हे सर्व कळत आहे. तेव्हा आता रमा ह्या सगळ्याचा विचार करत आहे. त्यावरती ती अक्षयकडे बघते तर अक्षय तिला म्हणतो की आपण एक्स नवरा बायको आहोत आणि आपली ही एकत्र शेवटची रात्र आहे आणि पुन्हा अशी रात्र सुद्धा येणार नाही आणि असे एकत्र येण्याचे क्षण सुद्धा आपल्याला नाही येणार. सगळं काही आता संपलेलं आहे आणि उद्यापासून सगळं काही नव्याने सुरू होणार आहे. नवीन स्वप्न, नवीन आता हे जग, नवीन सगळं काही. आणि तेवढ्यात अक्षय आता बोलता बोलता हातवारे करत बोलत आहे तर त्या अक्षयच्या हातावर रमा नावाचा जो काही आर आहे तर तो रमाला दिसतो. रमा विचारते की तुम्ही हातावर आर का लिहिलेला आहे. त्यावरती आता अक्षय धक्क्यानेच रमाकडे बघतो आणि चुकून लिहिला असं म्हणतो आणि आता म्हणतो की बघ अगं ती मेहंदीवाली ताई आहे ना तर ती चुकून मात्र माझ्या हातावर आर लिहिला. ज्या हातावर कसं तिने चुकून अक्षय असं लिहिलं होतं तर ते अक्षय नाव लगेच पुसून टाकलं आणि अक्षय म्हणतो की हे नाव सुद्धा मी पुसतोय म्हणून तो पुसण्याचा प्रयत्न करतोय परंतु काही पुसत नसतो. रमा सारखी त्याच्याकडे पाहत असते. त्यानंतर आता अक्षय तिला म्हणतो की रमा हे बघ, देवाने ही रात्र मात्र आपल्या आयुष्यामध्ये मुद्दा मानली असेल. आपल्याला शेवटचं एकत्र आणण्यासाठी आज नंतर आता आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही बदलणार आहे रमा आणि सगळं काही पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहे आणि हरकत नसेल की शेवटची मी तुला एक मिठी मारू का. तेव्हा तर रमाला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं. रमा सुद्धा या प्रेमासाठी खूप तरसलेली आहे. तिला सुद्धा तेच वाटत आहे परंतु ती कसे म्हणणार. तेवढ्यात मात्र रमा लगेच आता अक्षयच्या समोर येऊन उभी राहते आणि इकडे मात्र आता ह्या माईला जाग येते. माईला जाग आल्या क्षणी ती बघते तर काय तिच्या शेजारी रमा ही झोपलेली तिला दिसत नाही आणि लगेच आता ही माई उठून बसते आणि ही रमा इतक्या रात्री कुठे गेली असेल असा विचार करते आणि पाण्याच्या बॉटलकडे बघते तर बाटली रिकामी दिसते. मग काही पाणी प्यायला गेली की काय असा विचार करते आणि आता परत तिच्या लक्षात येते की पाणी पिण्याच्या बहाण्याने मात्र ती अक्षयला भेटायला तर गेली नसेल ना. मला एकदा जावंच लागेल आणि बघावंच लागेल की ह्या दोघांचं नक्की काय चाललेलं आहे. तेव्हा आता रमा आणि अक्षय मात्र इकडे एकमेकांना घट्ट असे मिठी मारतात आणि घट्ट एकमेकांना भेटतात इतक्या दिवसातून आणि त्याच वेळेस मात्र आता लगेच ही माई पायऱ्या उतरून खाली येत आहे. नक्की कुठे गेले हे बघत आहे आणि तेव्हा आता ती इकडे तिकडे बघत आहे म्हणजे मंदिराच्या अगदी देवघरातील ती समोर जाते आणि आता रमाचे डोळे घट्ट मिटलेले असतात परंतु त्या क्षणी मात्र आता रमा ही डोळे उघडते आणि तिला समोर मात्र आता ही माई दिसते. आता माईला बघून रमाला खूप मोठा धक्काच बसतो. ती खूप घाबरते. माईचं लक्ष मात्र आता तिकडे समोर आहे परंतु अजूनपर्यंत रमावर नाही. घाईने मात्र आता रमा लगेच अक्षयपासून लांब होते आणि अक्षयला खुणावते. तेव्हा आता अक्षय मागे वळून बघतो तर आता त्या दोघांनाही माई तेथे दिसते. तेव्हा दोघंही आता गुपचूप खाली लपतात पण ती चोर पावलांनी मात्र आता घाईने किचन मध्ये बघायला येते आणि दोघंही आता पुन्हा बाजूला जाऊन अगदी दुसरीकडे जाऊन लपतात. तेव्हा आता माई नक्की काय करते हे पाहत आहे आणि दोघं परत एकमेकांकडे बघत आहेत. माई त्यांना किचन मध्ये शोधत असते नक्की कुठे लपून बसले की काय. तेव्हा आता अक्षय मात्र रमाला खुणावतो आणि पाणी पिण्याला तू आलेली आहे असं तिला सांग आणि अक्षय म्हणतो की मी पाणी पिण्याचं नाटक करून येतो म्हणून अक्षय जेव्हा किचनमध्ये येतो तर किचनमध्ये आल्या क्षणी आता माई त्याला बघून खूपच घाबरते, जोरात दचकते. अक्षय तिला म्हणतो की काय झालं. आता माई म्हणते की काय रे तू इकडे काय करतोस. आता अक्षय विचारतो की मी काय केलंस आणि आता मात्र तुम्ही इथे काय करतात असं अक्षय जोरात ओरडत ह्या माईला विचारतो. रमा मात्र गुपचूप हे सर्व ऐकत असते. आता माई विचारते की तू इथे काय करायला आला होता तर अक्षय म्हणतो की माझं काय, मी पाणी प्यायला आलो होतो परंतु तुम्ही इकडे काय करतात, इतक्या रात्री कुणाला शोधतात आणि इकडे काय करतात बरं तुम्ही. त्यावरती आता माई म्हणते की अरे रमा माझ्या बाजूला झोपेल नाही, ती कुठे गेली माहिती नाही म्हणून मी तिला शोधायला आलेले आहे. त्यावरती आता अक्षय विचारतो की रमा नाही तर माई म्हणते की अरे नाही ना. अक्षय म्हणतो की तिला टेन्शन आलं असेल आणि तिला असं टेन्शन येते दुसऱ्या दिवशी जर काही महत्वाचं असेल तर तिला आदल्या रात्री खूप टेन्शन येते आणि आता सुद्धा असंच टेन्शन तिला आलं असेल आणि ती बाहेरच कुठेतरी फिरत असेल, नक्की काहीतरी झालं असेल आणि म्हणूनच ती टेन्शन मध्ये बाहेरच गेली असेल आणि बाहेर जाऊन मात्र टेन्शन मध्ये विचार करत ती फेऱ्या वगैरे मारत असेल. बहुतेक असंच असेल काहीतरी. चला आता आपण बाहेर शोधूयात. त्यावेळी आता माई विचारते की आत्ता आणि यावेळेस. त्यावरती आता अक्षय म्हणतो की टेन्शन तिला आत्ताच आलं असेल, ती बाहेरच फेऱ्या मारत असेल आणि चला मी तुम्हाला मदत करतो, आपण तिला एकत्र शोधूयात. त्यावरती आता माई म्हणते की तू नको येऊ माझ्यासोबत, मी एकटी जाते, तू जात आता, तू झोपायला जा, मी बघते तिला. म्हणून अगदी अलगद पाऊल टाकत ती बाहेर जाते. आता अक्षय हा
डोक्याला हात लावतो आणि रमासुद्धा आता दीर्घ असा श्वास सोडते, कारण ती खूप घाबरलेली असते. आणि आता कसेबसे त्यांनी आता आपला जीव ह्या माईच्या ताबडीतून वाचवलेला असतो. कारण आज मात्र त्या दोघांना जर ह्या माईने एकत्र पाहिलं असतं तर खूप मोठा तांडव तिने केलेला असता उद्या सकाळी. त्यामुळे मात्र कसाबसा त्यांनी आपला जीव वाचवलेला आहे. रमा घाईने पुन्हा किचनमध्ये अक्षयकडे येते आणि रमा आता त्याच्याकडे बघतच आहे. तेव्हा आता अक्षय आपल्या हातावरील तो आर आहे तर तो पुसतो आणि म्हणतो की थँक्स रमा या मिठीसाठी. रमा त्याच्याकडे बघतच असते. आता दोघंही एकमेकांकडे आणखीन जवळ येतात आणि एकमेकांकडे बघत असतात. आणि आता दोघंही एकमेकांकडे पाहत आहे आणि दोघांना मात्र आता हे स्वप्न दिसत आहे की नक्की खरं आहे तेच काही कळत नाही. म्हणून आता सगळेजण लग्नासाठी उभे असतात. सगळेजण छान तयार होतात. आता रमा अक्षय यांच्या डोक्याला मंडोळे असतात, साई आणि सोरा यांच्यासुद्धा. आणि नक्की आता यांचं काय सुरू आहे तेच कळत नाही. आता इरावती आणि माई तर खूप खुश आहेत आणि आता हा साईसुद्धा. तेव्हा आता सगळेजण अगदी तोंड पाडून बसलेले आहेत, कारण रमा आणि अक्षय या दोघांचं लग्न न होता आता हे जे काही होत आहे ते वेगळंच काहीतरी होत आहे. म्हणजे सोरा आणि अक्षय या दोघांचं लग्न आणि रमा आणि साई या दोघांचं. आरोही, आर्था, पार्वती, आजी, पार्थ हे सगळेजण खाली मान घालून अगदी आरोही रागाने बघत आहे. आणि गुरुजी सुद्धा आता आलेले आहेत आणि गुरुजी आता म्हणजे वधूवरांना तयार राहण्यासाठी आता सांगून. त्याच वेळेस आता सोरा अक्षयला म्हणलेले असते की अक्षय हे सर्व काय सुरू आहे आणि हे सगळं थांबव. आणि आता अक्षय सोराला म्हणतो की त्यांच्याकडे बघ ना, अगं त्यांना सुद्धा आता ह्याच मांडवात आता या क्षणाला लग्न करायचं आहे, मग आपल्याला सुद्धा लग्न करावंच लागेल. त्यावरती आता सोरा त्याला म्हणते की अरे हे वेडा आहेस का तू, हे सर्व तर नाटक होतं, आपण तर हे लग्न खोटं खोटं करणार होतो आणि आता हे सर्व खरं खरं होत आहे, आता काय करायचं. त्यावरती आता अक्षय म्हणतो की आता हळद, मेहंदी, संगीत हे सगळे काही विधी खरे खरे झालेले आहेत, त्यामुळे हा विधी सुद्धा आपल्याला खरा खराच करावा लागेल आणि आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. हे ऐकून आता सोराला खूप मोठा धक्का बसतोय आणि आजपासून आपण एकमेकांचे अधिकृत नवरा बायको आहोत हे ऐकल्यानंतर सोराला आणखीनच धक्का बसतो. त्यानंतर आता रमा आणि साई मात्र एकमेकांकडे बघत आहे. रमाची मात्र इच्छा नसताना सुद्धा ती साई बरोबर हसते आणि साई तर खूप खुश असतो. तर सोरा आता इकडे अक्षयला म्हणते की तू काय बोलतोस अक्षय, तुला कळते का. अरे माझ्या आधीचं काय, मी आधीला वचन दिलेलं आहे, मला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हे बघ, तुला आधीला विसरावं लागेल कारण तुझ्याकडे कोणताही पर्याय नाही, आपण आता नवीन आयुष्य सुरू करणार आहोत. त्यावरती सोरा म्हणते की नाही नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही, असंच करावं लागेल, असंच होणार आहे. त्यावरती आता सोरा म्हणते की अरे तो मला कायमचं अगदी विसरून जाईल आणि निघून जाईल. आणि तेवढ्यात गुरुजी म्हणतात की मुहूर्ताची वेळ झाली, वधूवरांनी पाटावर उभं राहा. म्हणून आता साई तर रमाला चला असं म्हणतो आणि अक्षय सोराला धरतो आणि तिला बळजबरीने पाटावर उभं करतो. सोरा नाही नाही म्हणत असते, पण तरी सुद्धा आता हे सर्व करावं लागत आहे. तेव्हा आता गुरुजी अंतरपाठ देतात. पार्थ आणि बाकीचे 2-3 जण आहे तर ते अंतरपाठ धरायला पुढे येतात. आता सोरा नाही नाही करत असते. आरोही सुद्धा पार्वती आजीला म्हणते की हे सर्व काय सुरू आहे, नक्की आता हे सर्व आपल्याला काय बघावं लागतं, आपल्याला तर आपल्या आई आणि बाबांचं लग्न व्हावं वाटत होतं आणि आता हे नवीन काय होतं. तेव्हा आता साई तर इतका खुश आहे. साई मात्र आता अगदी रमा बरोबर हसतोय आणि रमा मात्र अगदी हसण्याचं नाटक करत आहे. तिला सुद्धा आता दुःख होत आहे, पण तरी सुद्धा आता ह्या साईची अगदी जबरदस्ती सुरू आहे. आणि आता त्यांच्यामध्ये अंतरपाठ धरला जातो. गुरुजी हार वगैरे आहे तर ते हातामध्ये देतात. परंतु आता ह्या सोराला काय करू, आता तिला तर हे लग्न करायचं नाही, आता नक्की मी इथून कसे निघून जाऊ. आणि ती अक्षयला समजावण्याचा इतका प्रयत्न करत आहे, पण अक्षय म्हणतो की आता सगळं काही विधी झालेले आहेत, मग आता हा विधी सुद्धा लग्नाचा राहिलेला आहे, तो आपल्याला पार पाडावाच लागेल. आता सोराला इतकं टेन्शन आलेलं आहे की नक्की काय करू मी, ती अगदी विचारात पडलेली आहे. आणि गुरुजी आता मंगलाष्टक सुरू करतात आणि सगळेजण त्यांच्या अंगावर शुभमंगल सावधान म्हणत अक्षता फेकतात. तेव्हा आता अक्षता अगदी डोक्यावर पडल्यानंतर आता या सोराला आणखीन टेन्शन येत आहे. आता काय करू नक्की, आता मंगलाष्टक सुद्धा सुरू झाले. म्हणून सोरा अक्षयकडे बघत आहे आणि अक्षय अगदी नाईलाजाने सोराकडे बघतोय. सोरा बिचारी आता रडत आहे आणि शेवटी आता मंगलाष्टक सुद्धा पूर्ण झालेले आहेत आणि आता अंतरपट बाजूला काढले जातात आणि साई तर खुश होत रमाकडे बघून हसतो. गुरुजी मात्र आता वधूवरांना एकमेकांच्या गळ्यामध्ये वरमाला घालायला सांगतात.
आता सोरा अक्षयला नाही नाही करत असते आणि अक्षय सोराकडे बघतोय. आता साई रमाच्या गळ्यामध्ये आता वरमाला घालतो आणि अक्षय हे बघतोय. अक्षय सुद्धा सोराच्या गळ्यामध्ये आता वरमाला घालतो. हे सर्व बघून सोराला आणखीन मोठा धक्का बसतो. ती अक्षयकडे अगदी बघतच आहे. त्यानंतर आता रमा सुद्धा साईच्या गळ्यात साईकडे न बघता वरमाला घालते. त्यावेळेस मात्र आता इकडे सोरा डोळे बंद करते आणि मनात म्हणते की आदित्य मला कधीच माफ नाही करू शकणार. म्हणून अक्षय आता तिच्या हात धरून आता वरमाला आहे तर ती आपल्या गळ्यात घालून घेतो. आता सोरा रागाने त्याच्याकडे पाहते. त्यानंतर आता सगळेजण टाळ्या वाजवतात. आता पार्वती आणि हे सगळं आरोही वगैरे आहे ते नाराज होऊन टाळ्या वाजवतात. परंतु इरावती आणि आता माई अगदी खुश होत टाळ्या वाजवत असतात. त्यानंतर आता अक्षय सोराचे हात धरतो तर गुरुजी म्हणतात की चला आता हे लग्न विवाह संपन्न पडलेला आहे. आणि गुरुजी म्हणतात की आजपासून मात्र तुम्ही जन्मजन्मीचे पती पत्नी झालात. त्याच वेळेस आता आदित्य ते धावतच येतो आणि आदित्य तेथे येऊन जोरात निशा असे ओरडतो. तेव्हा आता सगळेजण आदित्यकडे बघत असतात. आदित्य खूप चिडलेला आहे आणि रागाने तो निशाकडे बघत आहे. निशा आता आदित्यला बघून आणखीनच घाबरते. ती सुद्धा आता खूप रडत असते आणि तिला सुद्धा आदित्यला बघून आता एक खूप मोठा धक्काच बसतो. कारण हे जे काही झालेलं आहे ते जबरदस्तीने झालेलं आहे आणि आदित्यला आता कसं समजवायचं तेच तिला काही कळत नसतं. आता मात्र आदित्य रडतच निशाला विचारतो की हेच तुझं प्रेम होतं का? विश्वासघात केला तू माझा सोरा. त्यावरती सोरा म्हणते की हे बघ आदित्य नाही, असं काही झालेलं नाही, तू माझं ऐकून घे. त्यावरती आदित्य म्हणतो की ज्या निशासाठी मी जगाशी लढलो तीच निशा दुसऱ्याचा हात धरून उभी आहे. त्यावरती आता ही निशा म्हणजे सोरा म्हणते की नाही आदित्य असं काही नाही, तुला खरंच खरं सांगते असं काही नाही. त्यावर तर आता आदित्य म्हणतो की ठीक आहे, तुला जर तो अक्षयच हवा असेल तर तू जा त्याच्याकडे आणि तुझ्या आयुष्यातून मी कायमचा निघून जातोय. त्यावरती आता सोरा म्हणते की हे बघ मला असं काही नकोय, प्लीज खरंच मला नकोय हे सर्व. तर आता आदित्य म्हणतो की नाही, तू मला फसवलंस, तू मला चीट केलंस. त्यावरती आता सोरा त्याच्या पाया पडते की प्लीज आदित्य माझं ऐकून घे. आदित्य काही ऐकायला तयार नसतो. मला तुझं एकही गोष्ट ऐकून घ्यायची नाही. सोरा त्याच्या पाया पडते की प्लीज आदित्य प्लीज म्हणून खूप रिक्वेस्ट करते आणि त्याला पुन्हा थांबून म्हणते की हे बघ माझं एकदा तरी ऐकून घे आदित्य. त्यावरती आता आदित्य म्हणतो की आता आणखीन ऐकायचं काय राहिलेलं आहे. त्यावरती सोरा त्याला विचारते की तू कुठे निघालास. आदित्य म्हणतो की मी जीव द्यायला निघालो. आणि तेव्हा मात्र आता सोरा त्याच्या मागे जायला निघते. थांब आदित्य करत. तेव्हा मात्र आता रमा ही सोराला थांबवते आणि सोराला म्हणते की हे बघ तू नाही जाऊ शकत, कारण तुझं लग्न अक्षयबरोबर झालेलं आहे, तू नाही जाऊ शकत. तेवढ्यात मात्र आता इकडे सोराला जाग येते आणि सोरा जोरात नाही म्हणून ओरडते. कारण सोराला हे पडलेलं मित्रांनो एखादं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नामध्ये खोटं खोटं लग्न सोराला झाल्याचं आता हे समजल्याचं स्वप्न म्हणून ती झोपेतून जोरात नाही असे म्हणत ओरडत उठते आणि स्वप्नातून जागी होते. समोर बघते तर काय आता काही नसतं. तेव्हा कुठे तिच्या जीवात जीव येतो आणि ते खोटं स्वप्न आहे असं तिला वाटतं. म्हणून ती आता इकडे तिकडे बघत आहे आणि आता कुठेतरी म्हणते की थँक गॉड कुठेतरी ते स्वप्न होतं. ते स्वप्न किती भयानक होतं आणि म्हणून बाहेर जे सनईचे आवाज आहे ते तिला ऐकू येतात. म्हणून तिला आता ती इतकी घाबरत असते आणि स्वतःचं डोकं अगदी दाबत म्हणते की हे सनईचे आवाज मला घाबरवतात, म्हणून हे असं बहुतेक स्वप्न पडलं असेल आणि मी जे काही करत आहे ते सगळं खोटं आहे, मला आधीला सांगावं लागेल असे ती ठरवते. आणि जर त्याला दुसऱ्या कुणाकडून कळाले तर मात्र तो खूप चिडेल. शक्यतो माझ्याशी तो ब्रेकअप सुद्धा करेल. त्यामुळे ओ माय गॉड खरंच मी त्याला नाही गमवू शकत. म्हणून सोराला त्या आणखीन टेन्शन येते आणि ती सर्व काही आदित्यला सांगण्याचं ठरवते. ती घाईने पाणी वगैरे प्यायला घेते आणि तेवढ्यात शशिकांत गुड मॉर्निंग करत दरवाजा वाजवत तेथे येतो आणि सोराला गुड मॉर्निंग करतो. तेव्हा आता सोरा त्याच्याकडे पाहत असते. तेवढ्यात शशिकांत तिच्याकडे बघत म्हणतो की काय तू अजून रेडी नाही झालीस का सोरा? सोरा बाहेर हळदीची सर्व तयारी सुरू झालेली आहे आणि तू अजूनपर्यंत रेडी नाहीस. काय झालं सोरा, तुला परत भीती वाटते का? सोराचा चेहरा पूर्णपणे आता घाबरलेला आहे. आता शशिकांत विचारतो की काय ग सोरा, परत मनामध्ये शंका का ग तुझ्या? तेव्हा सोरा म्हणते की काका मला खरंच भीती वाटते. तर आता शशिकांत म्हणतो की पुन्हा तीच भीती, पुन्हा त्याच शंका, बोल नक्की काय झालं? त्यावरती आता सोरा म्हणते की ओके बरं ठीक आहे मी तुम्हाला सांगतेच. आणि जर आता अक्षय आणि माझे जर लग्न लागले आणि सगळ्या काही विधी होतील मग ते हे खरं तर मानलं जाणार नाही ना? म्हणजे उद्या जेव्हा आधी आणि मी लग्न करू तर तेथे मात्र काही अडचणी तर येणार नाहीत ना? त्यावरती आता शशिकांत डोक्याला हात लावत म्हणतो की अगं बाई हा सगळा प्लॅन आहे, नाटक आहे सर्व, खरं काही नाही. आणि तुझं लग्न फक्त आणि फक्त आधी बरोबरच होणार आहे 100%. कशाला टेन्शन घेतेस, हे तुझ्या बरोबरच होणार आहे. त्यावरती आता सोरा म्हणते की मग हळदीचं काय? आणि शास्त्रानुसार आता जी काही आता नवऱ्याची उष्टी हळद आहे तर ती बायकोला लागते आणि आता अक्षयची होणारी बायको आहे तर ती रमा आहे.
मग आता अक्षयची उष्टी हळद रमाला लागायला हवी, त्याची जर उष्टी हळद जर मला लागली तर काय करायचं. त्यावरती आता शशिकांत म्हणतो, जे काही तुझं शास्त्रोक्त पद्धत सुरू आहे ना ती बाजूला ठेव, कारण आता अक्षयची उष्टी हळद आहे तर ती रमालाच लागेल. जी सर्व सोय आम्ही केलेली आहे, तू काळजी करू नकोस आणि तो प्लॅन आहे योग्य वेळी आपला अगदी होईल परफेक्ट. त्यावरती आता सोरा म्हणते की नक्की. तर शशिकांत म्हणतो की हो नक्की, आणि चल आता तुझ्या शंका मिटल्यात ना. तर आता सोरा हसते आणि म्हणते की थँक्यू काका, आणि खरंच मला तुमच्याशी बोलून बरं वाटलं. त्यावरती शशिकांत म्हणतो की चल आता लवकरात लवकर तयार हो, बाहेर सगळेजण वाट बघत आहे. सोरा म्हणते की बरं ठीक आहे, आलेस मी. खुश होऊन आता ती हसते आणि देवाचे आभार मानते. मात्र आता ती बोलत असते की आता आधीला मात्र काही सांगण्याची गरज नाही, आणि तारा मात्र तिचं हे बोलणं दारात उभं राहून ऐकत असते. आणि उगाच बिचारा मात्र आता हा आदित्य पॅनिक होईल असं ती काहीतरी बोलत आहे, आणि तारा हे सर्व ऐकते. आता मात्र एकदाचा हळदीचा जो काही खेळ आहे एकदाचा उरकूनच टाकते असं ती आता म्हणते. आता तारा तिचं सर्व काही बोलणं ऐकून आता स्वतःला म्हणते की हो, म्हणजे हा प्लॅन आहे यांचा तर, आणि हा प्लॅन तर ग्रॅनीला सांगायलाच पाहिजे. म्हणून तारा खूप खुश होते आणि ग्रॅनीला म्हणजे इरावतीला सांगण्याचं ठरवते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आरोही मात्र आता हळदीचं जी काही तयारी झालेली आहे, रमा आणि अक्षय हळद लावायला बसलेले आहेत आणि आरोही ती उष्टी हळद घेऊन जात असते. आता सगळ्यांना असं वाटतं की ती अक्षयची उष्टी हळद आहे, परंतु इरावतीने ती हळद बदललेली आहे आणि पार्वती आजीला ती सांगत आहे की आता ही अक्षयची उष्टी हळद नसून ती साईची उष्टी हळद आहे. त्याच वेळेस मात्र आता आदित्य हा धावतच येतो, सोरा सोरा ओरडतच, सोरा थांब म्हणून. आणि आता आरोहीची हळद घेऊन येत आहे. तर आता आदित्यचा धक्का सोराला लागतो, त्या आरोहीला लागतो, आणि आता आरोही अगदी तिच्या हातातील ते हळदीचं भांडं आहे तर ते मात्र खाली अगदी पालतं होतं, आणि अक्षय मात्र जोरात आता रमाच्या अंगावर पडणार म्हणून रमाला आता ओढतो, आणि आपल्या गालाची हळद आहे तर ती रमाच्या गालाला लागते. तेव्हा आता रमाच्या गालाला जी अक्षयची उष्टी हळद लागलेली आहे, रमा मात्र आता दोघे एकमेकांच्या मिठीत आहेत, आणि रमा आपल्या गालाला हात लावत बघत आहे. तर तिला शेवटी अक्षयचीच उष्टी हळद लागलेली आहे. तेव्हा आता खुश होत आरोही ओरडते की वाव, खूपच छान, आईची उष्टी हळद आहे. आता मात्र बाबांची उष्टी हळद शेवटी आईला लागलीच, आणि हा इरावतीने आणि ताराने खेळलेला जो काही डाव आहे तर शेवटी तो त्यांच्यावरच फसतो. पार्वती आजी खुश होत म्हणते, शेवटी इरावती तुझा डाव तर फसला, आणि अक्षयला वेगळं करणं हे तुझ्याच काय पण देवाच्या सुद्धा हातात नाही. तर ह्यात साईला सुद्धा खूप राग येतोय आणि इरावतीला सुद्धा, आणि अक्षय मात्र एकमेकांकडे पाहत आहे. दोघंही आता एकमेकांच्या मिठीतच आहे, आणि सोरा मात्र खूप खुश होऊन हसत आहे. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.